नमस्कार. वेलकम बॅक टू माय चॅनल. मी कांचन स्वागत करते तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर कसे आहात सगळे? आय होप तुम्हाला आजचा दिवस खूपच छान गेला असेल. तर दररोज ऑफिसमुळे काय व्हिडिओ शूट करायला टाईम भेटत नाही, तर म्हटलं आज तुमच्यासोबत संध्याकाळचं रुटीन शेअर करूया. सकाळचं व्हिडिओ शूट करायचं होतं, पण सकाळची खूप घाई गडबड राहते, टिफिन वगैरे बनवत असतो. म्हणून म्हटलं की आता टाईम आहे तर संध्याकाळचं शूट करूया. आज मला ऑफिसला सुट्टी असते आणि आता संध्याकाळचे 5 वाजलेत. दिवसभर पण खूप कामं झालेली असतात. कामं झाल्यानंतर थोडा आराम केला. आराम म्हणजे काय, थोडा मोबाईलच बघत बसले होते. नंतर मग काय फ्रेश वगैरे झाले, चहाही पेला आणि आता म्हटलं संध्याकाळच्या कामाला सुरुवात करूया. तर ही माझी सगळी आठवड्याभराची कपडे असतात, तर मस्त सकाळची धुवायची आणि टेरेसवरती सुकायला घालायची. तर भरपूर टेरेसवरती मला जागा आहे, त्यामुळे काही टेन्शन नसतं कपडे सुकत घालायला. तर नंतर मग सर्व कपडे मग हर्षनं काढून आणली. आता तो क्लासला गेला आहे, मग मी आता सगळे कामाला सुरुवात केली होती. तर हर्ष नसल्यावर मग मला काही लुडबुड पण नसते कोणाची, मग माझी कामे पण पटपट होतात. आणि मी जास्तीत जास्त असं ट्राय करते की सगळी कामं आजच आवरून घ्यायची, कारण उद्या ह्यांना सुट्टी असते. पण उद्याचा कामाचा दिवस माझा सगळा स्वयंपाकात आणि बाकीच्या कामात जातो. आणि सगळी लोक घरी असल्यानं मग आपल्याला कामात पण लक्ष लागत नाही, कुठलं काम करावं काय ते समजतच नाही. मग मी सगळी कामे आजच आवरून घेते. तर मस्त उशाचे कवर, बेडशीट, पडदे, पाय पुसणे सगळं आज धुवून घेते मग मी. आणि आता ऊन पण एवढं कडक लागतंय ना की कपडे पण 1-2 तासात सुकून जातात. आणि आता उन्हाळा सुरू झाला म्हटलं, मला आता गोधड्या पण धुवायच्यात. तर दरवर्षी मग मी उन्हाळ्यातच गोधड्याही धुवून घेते. आणि आता मला उन्हाळी काम पण करायचे आहे. तर आता उन्हाळा सुरू झाला की सर्वांचं आपलं उन्हाळी कामाला सुरुवातच करायला होते. आणि यांनी ऑफिसवरून येता येता मस्त ताक घेऊन आले होते. आणि आता उन्हाळा सुरू झाला की असं काहीतरी थंड पेवस वाटत होतं. आणि उन्हाळ्यामध्ये ताक प्यायल्यामुळे शरीराला आपल्या ऊर्जा पण भेटते आणि उष्णता पण कमी होते. तर मस्त मग ताक एन्जॉय केलं. आणि असंही उन्हाळ्यामध्ये आपल्याला भरपूर पाणी पिण्याची गरज असते. जशी आपल्याला गरज आहे पाण्याची, तशी झाडांना पण खूप गरज असते. आणि ही झाडं मी आत्ताच लावली होती, त्याच्यामुळे मग झाडांची अजून मुळं मजबूत झाली नव्हती, म्हणून त्याला मी सकाळ संध्याकाळ पाणी देत होते. आणि जेव्हापासून ही गॅलरीमध्ये झाडं लावली होती तेव्हापासून खूपच छान प्रसन्न वाटत होतं. तर ही झाडांची नाव तर मला माहीत नाही. ह्या झाडामध्ये मला फक्त कोरपड आणि मनी प्लांटचं नाव माहीत होतं. तर मस्त झाडांना पाणी दिल्यानंतर एकदम झाडं पण टवटवीत दिसतात मग. आणि आमच्या फ्लॅटची गॅलरी रोड टच आहे, त्याच्यामुळे मग गॅलरीत बसून सगळी कामं करायला खूपच छान वाटतं. सगळ्या गाड्याही बघायला भेटतात, नॅचरल हवा. आणि इथं बसून गॅलरीत बसून मग आम्हाला शिवजयंतीचा कार्यक्रम असेल किंवा म्हणजे त्याची मिरवणूक, गणपतीची मिरवणूक असेल ना, तर सगळं बघायला भेटतं. मग ढोल ताशाही असतो ना गणपतीला, ते पण बघायला भेटतं. तर मस्त आता मी झाडं पण लावली ते गॅलरीत, त्याच्यामुळे पण खूप छान वाटत होतं. तुळस पण आहे इथं माझी गॅलरीमध्ये. सकाळी उठल्या तर खूपच छान वाटतं गॅलरीमध्ये बसायला. एकदम थंडगार हवा, पक्ष्यांचा आवाज. आणि पावसाळ्यामध्ये मेन म्हणजे सगळा पाऊस वगैरे दिसतो. पण पाणी पण येतं पावसाळ्यात तसं गॅलरीमध्ये, मग पाणी साठून राहतं. मग आपण ऑफिसला जाऊ द्या किंवा घरी असू द्या, ही तर कामं सगळ्या बायकांना सेमच करावी लागतात. सगळी दिवसभरची भांडी घासली होती, तर सुकलेली पण होती, मग कपाटालाही लावून घेतली. मग ही छोटी मोठी कामे तर आपल्याला दिसत नाहीत, पण आपला दिवसभर हात पण राहत नाही. तर नंतर मग शेंगदाणे भाजून घेतले. नंतर म्हटलं आता लसूण खोबऱ्याची पेस्टही करून ठेवूया. तर मी एकदम 4-5 दिवसाचं लसूण खोबरं बारीक करून ठेवते. तर मग जेव्हा ग्रेव्हीची भाजी करायची तेव्हा फक्त मग कांदा टोमॅटो भाजायचं आणि लसूण खोबरं बारीक मिक्स करून मग पेस्ट करून घ्यायची. मग आणि बाकी भाज्यांना तर मग मी घरचा मसाला आपला आणि लसूण खोबरंच वापरते मग फोडणीसाठी. मग ही कामे तर आपली चालूच राहणार आहेत. पण चला म्हटलं टेरेसवरती जाऊया आणि जरा पाय मोकळे करून येऊया. तर हीच ती जागा आहे. मला इथं आल्यानंतर एकदम माझ्या मनाला विश्रांती भेटते आणि मला खूप भारी वाटतं. तर इथं आल्यानंतर मला काही माझ्या मनात कोणता विचार येत नाही किंवा काय नाही. इकडं तिकडं सगळं बघायचं, सगळा नॅचरल रूप बघायचा, वरती आकाशाकडे बघायचं, सगळे पक्षी, त्यांचा किलबिलाट. तर एकदम मनाला ऐकून भारी वाटतं मग. तर आणि ही बिल्डिंग शेजारी आमचे गार्डन पण आहे, तर आम्ही इथं चालायला जातो किंवा लहान मुलं खेळायला पण जातात. तर हर्ष बघाय तुम्हाला इथं सायकलवरती दिसलेला इथं उभा राहिलेला आहे. तर त्याला कळलं मी वरती टेरेसवरती आहे, तर तो लगेच बघा आता येईल टेरेसवरती. तर ही पक्ष्यांचा आवाज, किलबिलाट ऐकून तर मग एकदम भारी वाटतं. आपलं घर किती फ्रेश असू द्या किंवा छान असू द्या, मोकळी हवा ती मोकळी हवाच असते. तर इथं मी 2-3 दोऱ्या बांधल्या, मग मी इथंच कपडे सुकायलाही घालते किंवा आता उन्हाळी काम केलं, गोधड्याही धुतल्या, तर इथं वरती मग टेरेसवरती वाळत घालते. आणि कधीतरी आपण घरून धान्य पण आणते, मग मी सगळं इथं वाळायला घालते. मग तर मस्त आता म्हटलं थोडा वेळ चालूया. मग मी छान अशी गाणी लावली होती आणि गाणी ऐकत ऐकत मग माझं चाललं होतं चालायचं. तो पण हर्ष आलाच बघा इथं. तर तो येताना एवढा मळून येतो आणि त्याची कपडे एवढी मळलेली असतात, तर त्याचा हातच बघा तुम्ही किती मळलेले त्याच्यात. असं वाटतंय की तो खेळण्यापेक्षा मातीत लोळून झाला की काय. पण ठीक आहे, लहान मुलं आहेत म्हटलं, खेळणं तर झालंच पाहिजे. तर मस्त खाली आला आणि मस्त आंघोळ केली आणि छान असा रेडी झाला. तर एकदम भारी दिसत होता माझं बाळ बघा. तर मी मस्त त्याच्यासाठी पास्ताही बनवून ठेवला होता. तर त्याला मला क्लासला जाताना सांगून ठेवलं होतं की आई आज मला पास्ता बनवून ठेव. तर मस्त मग मी त्याच्यासाठी पास्ता केला होता. तर असं लहान मुलांना थोडंफार काय वेगळं दिलं ना, मग त्यांना पण भारी वाटतं. आता संध्याकाळ झाली होती आणि दिवस मावळून गेला होता. आणि सूर्यास्तानंतर घरामध्ये दिवा लावला ना, तर घरामधील वातावरणामध्ये एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते. आणि नियमित घरात दिवा लावल्यामुळे घरामध्ये सुख, समृद्धी, शांती लाभते. मग आणि रोज कापूर जाळल्यामुळे घरातील वातावरण प्रसन्न राहते आणि आपल्याला पण भारी वाटतं. आणि दिवसभर आपलं काम करून मन शरीर थकलेलं असतं आणि दिव्यामुळे एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. मग तुळशीला पण उदबत्ती लावून घेतली, नंतर दिवा लावून घेतला आणि सर्व घरात मग कापूर फिरून घेतला होता. मग असा घरात मग कापूर फिरवला, मग सगळे घरातील निगेटिव्हिटी कमी होते आणि एक पॉझिटिव्हिटी निर्माण होते. मग
आणि आपण मग कापूर फिरवल्यामुळे घरातील जंतूही नष्ट होतात आणि घरामध्ये एक शुद्ध वातावरण तयार होते मग. तर एकदम आपल्याला पण भारी वाटतं मग. आणि ही सगळी कामे करताना आपण जर पॉझिटिव्ह असेल ना तर कामं पण आपली पटपट होतात आणि कंटाळा पण येत नाही. तर आज जेवणासाठी मग जिरा राईस आणि छोलेची भाजी करणार होती मी. तर म्हटलं आज काहीतरी गोड बनवूया. तर मस्त मग मी जिरा राईस करून घेतला मग. तर मग तेलामध्ये जिरे टाकून परतून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये तांदूळ, पाणी आणि मीठ टाकून मग भात शिजवून घ्यायचा. तर मस्त लागतो आणि हर्षला खूप आवडतो जिरा राईस. आणि जेवण बनवणे म्हणजे एक कला आहे. आणि कुटुंबासाठी आपण जेवण करतो म्हणजे त्यांचे पोट भरणे नव्हे तर एक आपलं गप्पा होतात, नंतर नातेसंबंध एकदम चांगले होतात, सगळ्यांचे आरोग्य चांगले राहते. तर दररोज आपण मग एकदम पौष्टिक जेवण केलं, नंतर मग छान मनाने स्वयंपाक केला ना तर एकदम भारी स्वयंपाक होतो आणि त्या जेवणामध्ये सगळं आपलं प्रेमही उतरतं मग. तर मस्त मग छोलेची भाजी करणार होती तर छोले शिजायला घातले. त्याच्यामध्ये सगळे खडे मसाले टाकायचे म्हणजे मग त्याचा मग अर्क त्यात उतरतो मग. चला तर मग आता एका गॅसवर भात शिजायला ठेवला, एका गॅसवर छोले शिजायला टाकले. तोपर्यंत म्हटलं आता कणिक मळून घेऊया. तर चांगली कणिक भिजली ना मग त्याच्यामुळे मग चपाती पण चांगली होते आणि मऊ पण होतात चपात्या मग. तर हर्षला खूप छोलेची भाजी आवडते आणि ज्या दिवशी छोलेची भाजी, पनीरची भाजी असेल ना त्या दिवशी मग हर्ष पण चांगलं जेवण करतो मग. तर मग मस्त मी कणिक मळून घेते आणि इथं मग मी सवय झाली मला आता की मी कणिक मोजूनच घेते मग किती चपात्या करायच्या कोणाला. तर असं मुठीच्या अंदाजाने मग मी कणिक मळून घेते. तर बघा मस्त अशी कणिक मळून घेतली होती आणि अशी 10-15 मिनटं चांगली भिजली ना मग चपाती एकदम स्मूथ छान होतात, सॉफ्ट होतात मग. तर इथं मला हर्ष म्हणत होता की आई पुरी बनव. तर म्हटलं नको आता आपण चपातीच बनवूया. तर मग मस्त मी छोलेची भाजी बनवून घेतली. तर मी आत्ता म्हटलं ना पनीरची भाजी असल्यानंतर हर्ष एकदम छान जेवण करतो. तर तो म्हणतो की छान जेवण नको म्हणू आई, एकदम दणकून जेवण करतो असं म्हण. तर नंतर मग कणिक चांगली भिजली होती तर आता म्हटलं चपात्या बनवून घेऊया. तर तुम्ही बघू शकता हर्ष कसा मध्ये मध्ये लुडबुड करतोय. तर मस्त अशा चपात्या लाटून घेतल्या. तर मग मी आता इथं कणिक मोजून करते ना त्याच्यामुळे मग चपात्या पण एकदम मग परफेक्टच होतात मग. तर कणिक चांगली भिजल्यामुळे मग चपात्या पण एकदम छान फुगतात मग. तर मग सगळ्यांसाठी मग चपात्या बनवून घेतल्या. आणि असं म्हणतात की किचनमधील भाजीच्या वासावरून समजतं की घरातील बाई किती सुगरण आहे ती. तर मग आज आम्ही यांना आता सांगितलं होतं की श्रीखंड घेऊन या, पण ते आज विसरले ते. तर म्हणून आज आम्हाला भाजी आणि चपातीच खायची होती. तर मस्त मग आम्ही तिघांनी जेवणही केलं. तर तुम्ही बघू शकता भाजी किती छान घट्ट झाली होती. तर अशी भाजी केली ना मग हर्ष पण चांगला पोट भरून जेवण करतो मग. तर या जेवायला सगळेजण मग. आणि जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट करायला पण विसरू नका. आणि आज हे सकाळी लवकर कामावर गेले होते त्याच्यामुळे आज मी आमचं दिवसभर मग बाहेरचं खाणं चाललं होतं काही पण. मग संध्याकाळची खूप भूक लागते मग असं पोट भरून एकदम जेवण केलं ना मग मग भारी वाटतं मग. बाहेरचं जेवण किती चांगलं असू द्या, घरचं जेवण ते घरचं जेवण असतं. आणि संध्याकाळी आम्ही तर रोज भाकरीच करतो, पण आज म्हटलं की शनिवार पण आहे, आज काहीतरी स्पेशल बनवूया म्हणून चपाती केली होती. पण यांचं तर तोंड वाकडंच होतं, चपाती यांना भाकरीच खायची असते संध्याकाळची. आणि जेवणानंतर मेन टास्क म्हणजे आपलं किचन आवरणं. तरी मी जेवणाच्या अगोदर सगळी स्वयंपाकाची भांडी घासून घेते त्याच्यामुळे मग जेवणानंतर खूप लोड येत नाही. मग जेवणानंतर फक्त मग किचन आवरायचं, शेगडी घासून घ्यायची आणि थोडी जेवणाची भांडी घासून घ्यायची. तर मग दररोज तर काय एवढं टाईम भेटत नाही किचन क्लिनिंग करायला. तर मग आज मस्त मग सुट्टी दिवशी मग सगळी शेगडी सगळी घासून घ्यायची, सगळ्या स्टाईली घासून घ्यायच्या, सगळा किचन कट्टाही एकदम क्लीन करून घ्यायचा. मग सगळा तेलकटपणाही निघून जातो मग किचन कट्ट्याचाही. तर मस्त मग किचन क्लीन होतं मग. आणि नंतर मग थोडी भांडी घासून घ्यायची जेवणाची, मग आपल्याला जास्त मग लोड पण येत नाही मग. तर आता बघा किती छान किचन कट्टा मग आपला क्लीन होतो मग. तर असा एक किचन कट्टा बघितला ना मग एकदम सकाळी उठल्यानंतर मग आपल्याला एकदम फ्रेश वाटतं किचनमध्ये आल्यानंतर. स्वयंपाक करायला पण उत्सुकता येते मग. आणि अशी मी किचनमध्ये काही सजावट केली आहे. जसं मला जमल तसं मग मी करते मग. तर बघा आता किती छान किचन कट्टा दिसतोय. सगळं मग आता दूध गरमही करून घेतलं होतं मग ते सगळं किचनवर इथं ठेवलं होतं. मग सगळं असं संध्याकाळ झोपताना किचन क्लीन केलं ना मग आपल्या घरामध्ये एकदम पॉझिटिव्हिटी निर्माण होते आणि मच्छर किंवा कॉक्रोच वगैरे पण होत नाहीत. आणि भांडी पण सुकली जातात मग सकाळी उठसपर्यंत मग. आणि संध्याकाळी मला किती उशीर होऊ द्या पण मी किचन क्लीन केल्याशिवाय झोपत नाही, कारण मला सकाळी उठून ऑफिसला पण जायचं असतं. तर सगळी कामं आवरली. आता हर्षला म्हटलं आपण खाली गार्डनला जाऊया, शतपावली करून येऊया. आणि सध्या ऑफिसमध्ये एक टास्क सुरू आहे, 5000 स्टेप कंप्लीट करायचं आणि हा 4 महिने चालणार आहे. आणि माझे 5000 सुट्टी असल्यामुळे 5000 स्टेप कंप्लीट झाल्या नव्हत्या. तर हर्षची इथं मस्ती पण सुरू झाली होती. मग तो खेळत होता तोपर्यंत म्हटलं आपण स्टेप कंप्लीट करूया. आणि हर्षला पण भारी वाटत होतं, कारण तो दररोज म्हणतो की आई चल खाली खेळायला गार्डनमध्ये, पण कामातून काय टाईम भेटत नाही मग त्यामुळे येणं होत नाही. आणि असंही जेवणानंतर शतपावली करणे खूपच गरजेचं आहे. तर हर्ष मस्ती करतोय तोपर्यंत माझे मग 5000 स्टेप कंप्लीट झाल्या होत्या. आणि हा संध्याकाळचा लुक एकदम भारी वाटतं आणि थंडगार हवा तर एकदम भारी वाटतं मग. मग तुम्हाला कसं वाटलं माझं साधं सिंपल मग संध्याकाळचं रुटीन नक्की कमेंट करून सांगा. मस्त मग खालून गार्डन चालून आल्यानंतर मग थोडं मग फ्रेश वगैरे झाले आणि आपलं मग स्किन केअर करून घेतलं. तर असं होतं आमचा आजचं संध्याकाळचं रुटीन मग. तर कसं झाला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास नक्की लाईक शेअर करा. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.